वृद्ध महिलेचा पेन्शन योजनेसाठी दुर्दैवी मृत्यू झाल्याने 65 वर्षीयवरील सर्व वृद्धांना विशेष सुविधा पुरवण्याबाबत प्रांत अधिकारी यांना PRP पक्षाकडून निवेदन। महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यामध्ये श्रावणबाळ, संजय गांधी, विधवा निराधार आणि इतर योजनेचा समावेश केला आहे। परंतु या योजनेचा लाभ घेण्याकरिता दरवर्षी पेन्शनधारकांकडून हयातीच्या दाखल्याची मागणी तहसील कार्यालयाकडून करण्यात येते। सखुबाई बनसोडे, वयवर्ष 81, राहणार किल्लाबाग, मिरज, ही वृद्ध महिला आपल्या हयातीचा दाखला जमा करण्याकरिता तहसील कार्यालयात पोहोचली असता त्या ठिकाणी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। भविष्यात अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने जशी बँक खात्यामध्ये खातेदाराच्या घरी जाऊन पैसे घेणे, पैसे देणे, अकाउंट सुरू करणे, तसेच निवडणुकीमध्ये घरपोच जाऊन मतदान घेतले जाते, मतदारांची नोंदणी केली जाते, नावामध्ये चूक दुरुस्त केली जाते, तशा पद्धतीने 65 वर्षीय वृद्धांच्या घरी जाऊन शासनाच्या ज्या कोणत्याही योजना असतील त्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्याची माहिती देणे, सर्व कागदपत्रांची पूर्तता घरी जाऊन करणे, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लाभार्थीचा हयातीचा दाखला घरी जाऊन भरून घ्यावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं करीत आहोत। सदर मागणीचा विचार न केल्यास पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र पद्धतीचं आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे। या मागणीचे निवेदन आज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आलं। यावेळी शहर अध्यक्ष अकबर सय्यद, उपाध्यक्ष जुनेद काझी, जयसिंग साळुंखे, दिलावर बुजुर्ग, संघटक बबन हलगुरे, नासिर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। 6/2024 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार प्रांत साहेबाला एक निवेदन देण्यात आलं आहे। ते निवेदनाचे विषय असं आहे, 65 वर्षीपूर्व जे महिला आहेत त्यांना घरपोच सुविधा मिळावी, कारण शासनाने अनेक नागरिकांसाठी योजना सुरू केलेली आहे। त्यामध्ये संजय गांधी विधवा निराधार हे योजनासुद्धा सुरू आहे। त्यासाठी प्रत्येक वर्षी हयातीची दाखल्याची मागणी तहसीलदार कार्यालयात करण्यात येत आहे। त्यामध्ये 29/5/2024 रोजी सखुबाई बनसोडे, राहणारी किल्लाबाग, वय 81, मिरज यांची ईदे आपल्या हयातीचा दाखला जमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आलं होतं। त्यामध्ये ईदे आकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। अशी घटना भविष्यामध्ये पुन्हा घडू नये त्यासाठी शासनाने त्यांचे घरपोच जाऊन त्यांची जे योग्य कागदपत्र आहेत योजनेसाठी लागणारे, जसे हयातीचे दाखला, ते घरात जाऊन त्यांनी भरून घ्यावी। कारण जसं मतदारसंघाचं ते आपण घरपोच जाऊन मतदार घेतं, नवीन नोंदणी करते, नावामध्ये दुरुस्ती करतात, त्या पद्धतीनं ते शासनाने ते वयस्कर 65 वर्षापूर्वी जे महिला आहेत त्यांना सर्व सुविधा त्यांच्या घरात जाऊन घेऊन त्यांची जे कागदपत्रे असेल योग्य ते भरून घेऊन त्यांना घरात जाऊन ते सुविधा द्यावी, अन्यथा त्यांच्या हक्काची जी राशी आहे ते त्यांना सोपेपणे मिळूये अशी मागणी आम्ही प्रांत साहेबांकडे केलेलं आहे। आमची मागणीचे जर विचार शासनाने केले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या वतीनं तीच आंदोलन करण्यात येईल आपले कार्यालय समोर। जय हिंद, जय भीम, पीपल्स रिपब्लिकन पार्टी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।